मित्र, आज एका उपयुक्त अशा विषयावर आपण बोलणार आहोत. तो विषय म्हणजे काळजी, चिंता, भय, अस्वस्थता, द्विधावस्था, सुडाची भावना, कुठेच मन न लागणं, कशातच काही आहे असं न वाटणं, निराशा, उदासीनता, झोप न येणं, अशा गोष्टीमुळे जे त्रस्त असतील अशाच व्यक्तीने हा व्हिडिओ पाहावा. अन्यथा त्यांनी तो पाहू नये, कारण त्याचा उपयोग काही नाही. ज्यांचा समस्या आहे त्यांनीच हे व्हिडिओ पाहायचा आहे. तर मित्र हो, चिंता, काळजी, अस्वस्थता, द्विधावस्था, चीड, संताप, काळजी, हे जे काही गोष्टी आहेत हे मनानं निर्माण केलेले खेळ आहेत. आणि मनानं निर्माण केलेल्या गोष्टी मनानं दूर करता येतात. हे जगाचं सत्य तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. अनेकांनी त्यांचेच विचार घेऊन पुन्हा सांगितलेले आहेत. तुम्हाला या निमित्तानं मी एवढं स्पष्ट सांगतो, चिंता, काळजी, भय, अस्वस्थता, द्विधावस्था, चीड, संताप हे नक्कीच मनानं तयार केलेले खेळ आहेत. या खेळाला बंद करण्याचं काम कोण करू शकते? तर ज्यानं सुरू केले त्यानंच बंद करू शकते. म्हणजे मनानं निर्माण केलेला खेळ मनच बंद करू शकते. एवढं सत्य, वास्तव, शाश्वत सत्य तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण आपल्याला काय झाले, खोट्या गोष्टी सांगणाऱ्यांची संख्या खूप झालेली आहे आणि आपल्याला तेच बरं वाटायला लागलेलं आहे. सत्य सांगणाऱ्या माणसाला, सत्याच्या मार्गाने जाणारे माणसं स्थिर राहतात, सुखी राहतात, आनंदी राहू शकतात. परंतु आपल्याला बऱ्याच गोष्टी सत्याच्या मार्गाने न जाता आपण फसवेगिरी व रात्रातून श्रीमंत होण्याचे प्रकार आपल्या डोक्यात जास्त घुमवतात. असं रात्रातून श्रीमंत होण्याचे प्रकार ज्याच्या माग लागलेले आहेत त्याचा हे लोभ आहे, त्याचा तो भ्रम आहे. आणि भ्रमाचे काय परिणाम होतात, लोभाचे काय परिणाम होतात, सत्य समजून न घेतल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. रामायण आपल्याला काय शिकवते? मरीच ते जो सीतेला जो दिसलेला जो काही हरिण आहे, तो हरिण खरा हरिण नव्हता, तो सोंग घेतलेला हरिण होता. पण ते सीतेच्या लक्षात आलं नाही की हे हरिण, त्या हरिणाच्या मोहात सीता पडली. हिची जाणीव लक्ष्मणाला होती. लक्ष्मणानं सांगितलेलं होतं, रामानाही सांगितलेलं होतं. रामाला सीतेने आग्रह धरला की त्या हरिणाला मारून मला त्याची चोळी करायची आहे. अशी ही कथा आहे. मी तुम्हाला ती कथा सांगतोय. आपल्याला बोध काय त्यात घ्यायचे? रामाने समजून सांगितलं होतं, पण ते लक्षात न आल्यामुळे ते गेले. आणि पण राम आपल्या दृष्टीआड गेल्यानंतर, सीतेच्या थोड्या वेळा अंतरानंतर तिथून जे विचित्र आवाज आला, त्या विचित्र आवाजामुळे पुन्हा भयभीत झाली सीता. आणि लक्ष्मणाला म्हणाली, तुम्ही जा, राम संकटात आहेत. त्यांनी म्हटलं, नाही, हा सुद्धा एक भ्रम आहे. तेव्हा नाही, तुमच्या मनात काहीतरी वेगळी भावना आहे, अशा पद्धतीचा विचार तिनं मांडला नकारात्मक. तेव्हा लक्ष्मणाला जाणं भाग पडलं आणि इकडे रावण येऊन सीतेचं अपहरण केलेलं ही मी जे आत्ता सांगितलेली ही लोककथेतला भाग आहे, लोककथा गीतातला भाग सांगितलेला आहे. कारण रामायण हे महिलांनी सुद्धा लोककथा गीताच्या माध्यमातून वर्णन केलेलं आहे, गीताच्या माध्यमातून वर्णन केलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यातला भाग मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे. आता यातून आपल्याला काय बोध घ्यायचं आहे? तर भ्रमाच्या मागे, लोभाच्या मागे,
फसव्या बाबीच्या मागे जी माणसं पळतात ती माणसं अस्वस्थ असतात, चिंताग्रस्त असतात, काळजीत असतात, कारण त्यांना कुठेच काही हाताला लागत नाही. पण तुम्हाला जर यातून बाहेर यायचं असेल तर कष्टाशिवाय आयुष्य बेस्ट होत नाही, यावर तुम्ही श्रद्धा ठेवा. फसवून मिळवलेलं यश ही फसवून कोणत्याच दिशी घेऊन कोणीतरी जाते, हे पण लक्षात ठेवा. मनसोब्याची कुस्ती, फसवून मिळवलेलं कुस्तीतलं यश सुद्धा पुढच्या चांगला बलदंड पैलवान जर भेटला ना पुढा हाडं मोडून टाकून देते, लक्षात ठेवा. तुम्हाला मेहनतच करावी लागेल, मेहनतच करावी लागेल. तुम्हाला शरीर यष्टी कमवावीच लागेल, मानसिक सामर्थ्य कमावंच लागेल, श्वासाची क्षमता कमावावीच लागेल. जेव्हा कुस्तीमध्ये त्याला खाली पाडलं जातं तेव्हा उरात अस्वस्थता वाढते, ज्याची श्वास घेण्याची आणि श्वास रोखून ठेवण्याची क्षमता नसेल तर. हे परिश्रमाशिवाय आयुष्याचं परिश होत नाही मित्रांनो, ही गोष्ट आपण लक्षातच ठेवा. आणि इथं थोडं, आणि हे कशी आपण अशी अवस्था निर्माण झाली, इथं काय मिळते की तिथं काय मिळते की, याच्या मागं पडल्यानं काहीतरी मिळते की त्याच्या मागं पडल्यानं काहीतरी मिळते की, त्याच्या मागं पडल्यानं काय मिळते ते, इथं काय थोडं, तिथं काय थोडं, इथं काय थोडं. त्या नेटवर्क मार्केटिंगमध्ये अशा अनेकांची अवस्था होते, त्या सगळीकडे पळत राहतात आणि मग कुठेच त्यांना काही सापडत नाही, शेवटी निराश होतात. लक्षात ठेवा, कोणीही या जगामध्ये जे काही योजना सांगतात तुम्हाला नेटवर्कमध्ये, त्यांना त्यांचा लाभ करून देणाऱ्यांनाच लाभ होतो. लाभ न करता लाभ व्हावं अशी जर अपेक्षा असेल तर न पेरणी करताच उगवेल कसं, आणि उगवल्याचं संरक्षण केलं नाही आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी वेळ दिला नाही, परिश्रम दिला नाही, त्या पिकासाठी आवश्यक असणाऱ्या खत बियाणं औषधी तुम्ही देऊ शकला नाहीत, त्याचं तर तुम्हाला राश करता येत नाही, पीक घरात येणार नाही तुमच्या. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. कारण मलाही फसवं काहीतरी बोलता आलं असतं, मला फसवं काही बोलता येत नाही. काही नाही तुमच्या दुःखाचं कारण, काही नाही, याच्यातून मुक्ती. नामस्मरण घेत बसा, वैभवलक्ष्मी करत बसा, वाऱ्या करत बसा, काहीतरी केस काढून घ्या, कुठले की इथले काढा तिथले काढा, इथले काढल्यानंतर एवढा लाभ, तिथले काढल्यानंतर तेवढे लाभ, केस या देवाला व्हा. त्या देवाला वाहिल्यानंतर, केस वाहिल्यानंतर तुमचा काय फायदा होत नाही, त्या देवस्थानाचा फायदा होते. कोट्याधीश बनायला लागले ते, तुमचा काय फायदा होत नाही. केस काढल्यानंतर जर फायदे झाले असते तर हुंड्यांचे जास्त फायदे झाले असते ना, ज्याला केसच नाहीत त्याचे. हे असं काही नसते. अशा फालतू गोष्टीच्या नादी जे समाज लागलेला असतो तो दुबळा असतो मित्र, मानसिकदृष्ट्या तो दुबळा असतो. तर आपल्याला हे मी सत्यच सांगणार, आणि कोणी हे व्हिडिओ बघावं बघू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी जे सांगेल ते सत्यच सांगेल, मी जे सांगेल कटूच सांगेल, आणि त्या कटूचं फळ मात्र गोड असेल, हे लक्षात ठेवा. तर सततची भीती आणि सततची काळजी हे करत बसणं, त्यावर उपाय केल्याशिवाय हे बघा, कोणत्याही गोष्टीवर उपाय आहे, तुम्हाला उपाय करावेच लागतील. त्यासाठी उपाय करायचं म्हटल्यानंतर काही सोडावं लागेल, काही धरावं लागेल. नाही तेही राहू दे, हे राहू दे, ते राहू दे, हे राहू दे. जुनं घर, तुम्हाला नवं घर बांधायचं आहे ना, त्याच जागेवर तर जुनं पाडावंच लागेल, त्याशिवाय नव्या घर नाही. आता हेच बरं आहे, राहू दे, पडून जाईल, मरून जाशील की एका दिवशी अंगावर. तसं नाही जमत राजा, तुला ते निर्णय घ्यावाच लागेल. निर्णय घ्या. काही जण ऑपरेशनला घाबरतात. अरे ऑपरेशन नाही, ते शरीरातला जो काही भाग आहे तो अनावश्यक भाग झालेला आहे, तो काढून टाकला तर शरीर नाही तर खाऊन टाकल संपूर्ण शरीर. नाही राहू दे, आता काय करा, होईल आपोआप काय होते, ज्या गोष्टीने सांगितलेलं आहे, तपासलेलं आहे डॉक्टरने, जे तर सत्य असेल तर ते काढून टाकावंच लागेल शरीराचा तो भाग. आणि मनाचे काही भ्रम असतात, ते मनाचे भ्रम काढून टाकण्यासाठी तुम्हाला मानसशास्त्राचा आणि समुपदेशनाचा सल्ला जे मी सांगत आहे, ज्याला कोणाला समुपदेशन आवश्यक असेल तर 9767704604
पुन्हा एकदा नंबर सांगतो, 9767704604. यावर तुम्हाला मी गायडन्स करू शकतो, पण वेळ घ्यावा लागेल. वेळ घेतल्यानंतर मार्गदर्शन करू शकतो. तर एक उदाहरण सांगतो, समुपदेशन आयुष्यात किती गरजेचं असतं हे यातून बाहेर यायचं असेल तर. किंवा एका महिलेला असं वाटायचं की तिला पोटामध्ये सापाचं पिल्लू आहे, परंतु काही पिल्लू नव्हतं. अनेक सोनोग्राफी केल्या तिच्या, तर काही सापडलं नव्हतं. पण अनेक डॉक्टर बदलले आणि तिला असं वाटायचं की नाही आहेच. सत्य स्वीकारायची ज्याला सत्य स्वीकारण्याची सवय नसते ते असत्याच्या मागे लागलेले असतात. ते माणसं असेच भ्रमिष्ठ होऊन फिरत राहतात. त्यामुळे त्यांना म्हणजे सत्य ते तर आता ते विषय जर सत्य स्वीकारत नसेल तर त्याला तो भ्रम झालेला असतो, तो भ्रमिष्ठ झालेला असेल तर त्याला मानसशास्त्रज्ञ आणि समोपचार तज्ज्ञ हे त्याच्यातून त्याला बाहेर काढू शकतात. मग अशाच एका मानसशास्त्राची जाण असणाऱ्या चांगल्या डॉक्टरांकडे त्या महिलेला नेण्यात आलं आणि मग महिलेला तपासण्यात आलं. तर त्यानं बघितलं तर हे पेशंट वेगळा दिसतोय. त्या डॉक्टरांच्या लक्षात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की ती बाई म्हणाली, डॉक्टर साहेब माझ्या पोटामध्ये सापाचं पिल्लू आहे. तो डॉक्टर म्हणाला हो आहे म्हणाला. आता तो त्यानं खरं तर तिथं खोटं सांगितलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांना कधी कधी काय असते, रोगी ज्या औषधानं बरा होतो ते औषध द्यावं लागतं आणि तोच तज्ज्ञ डॉक्टर असतो की ज्याला त्या पेशंटचं निदान योग्य करता आलं पाहिजे. त्याचा आजार शारीरिक आहे का त्याचा मानसिक आजार आहे. मानसिक आजार असेल तर मानसिक उपचार करावे लागतात. शारीरिक आजार असेल तर शारीरिक पद्धतीचं जे काही ऑपरेशन असेल की गोळ्या औषधी असतील ते द्यावं लागतं. लक्षात आलं. मग त्या डॉक्टरांनी बोलवलं आणि कम्पाउंडरला आणलं. अरे बाबा एक सापाचं पिल्लू मारून आण. सापाचं पिल्लू मारून आणण्यासाठी तो कंपाऊंडर गेला, सेवक त्यांचा गेला, पण काही पिल्लू सापडलं नाही. मेलेला साप त्याने घेऊन आला. मेलेला साप घेऊन आल्यानंतर त्या डॉक्टरने सांगितलं ठीक आहे ठेवण्यात आलं ऑपरेशन थिएटरमध्ये. तोपर्यंत त्या बाईला गुंगीचं औषध देऊन थोड्याशा पट्ट्या बांधल्या होत्या आणि मग थोड्या वेळाने उठवण्यात आलं. बाई तुमचं ऑपरेशन झालंय बघा, तुमच्या पोटातून ते साप निघाला. त्यानं म्हणले ती बाई म्हणाली साहेब मला तर हे सापाचं पिल्लू असं वाटलं होतं. बाई पिल्लू कसं राहील, मोठा झाला म्हणलं, आता निघून गेला संपलं ना म्हणलं. हो साहेब आता मस्त वाटलं मस्त. तर काही बायका बघायला गेल्या आणि बघायला गेल्यानंतर बिस्किटचा पुडा असेल, सेप असेल, केळी असेल, असं ज्याला जे काही घडेल ते प्रमाणे घेऊन ते गेल्या. आणि गेल्यानंतर ती बाई जेवण करत होती. जेवण करताना ऐकला, माय बरं झालं माय तुझ्या पोटातला सापाचं पिल्लू, हे साप निघून गेला आणि तुझ्या मागची सनी गेली बाई आता. म्हणले तुझं बरं होईल. हो बाई बरी आहे म्हणली. पण एक बाई म्हणाली की बाई मला एक शंकाच आहे. म्हटले काय शंका आहे. एवढा मोठा साप निघाला माय म्हणली, त्यानं आता किती अंडे दिला असेल म्हणली पोटामध्ये. अंड्याचे आता पिल्ले होतील बाई म्हणली. ती बाई जेवत होती, पोटाला असं चपळून पावलं होय की गे माया एवढे दिसालेत अंडे म्हणले. तर मित्र, तर तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या ध्येयाविषयी जर हे शंका कुशंकाचे जर अंडे पिल्ले असतील तर त्या ध्येयाशी तुम्ही समरस होऊ शकणार नाही आणि ध्येयाशी समरस झाल्याशिवाय ध्येय प्राप्ती होत नाही. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की आतापर्यंत ज्या त्या क्षेत्रामध्ये एवढ्या जणांनी यश मिळवलेलं आहे आणि तुम्हालाही त्यात यश मिळवायचं आहे. लाख जागा समजा 10,000 जागा निघालेल्या आहेत. 10,000 जागा निघालेल्या आहेत आणि तिथे 1,00,000 फॉर्म आलेला आहे. तर तुम्हाला किती जागा लागते? 1 जागा लागते, संपलं. त्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही दादा किती फॉर्म आलेले आहे त्यावर लक्ष केंद्रित करता. जी माणसं स्वतःचं काम सोडून इतर गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात त्यांच्या जीवनात आराम आणि यश मिळत नाही. ते असेच भटकत फिरायची वेळ येते त्याच्यावर.
म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या कामावर लक्ष करा. त्यासाठी तुम्ही पात्र आहात का, त्यासाठीची परिश्रम घ्यायची तयारी आहे का, यावर फोकस. किती जागा निघाल्यात आणि त्यात आपला कुठं नंबर लागते, असा नकारात्मक विचार करणारे माणसं काळजी, चिंता आणि अस्वस्थता आणि निराशा आणि उदासीनतेमध्ये फसतात. तर मित्रो, तुम्हाला यातून बाहेर निघायचं असेल तर पहिलं आहे लक्ष केंद्रित करण्याची साधना. लक्ष केंद्रित करण्याची साधना काय असते आणि लक्ष केंद्रित करून कसं यश संपादन करता येते. लक्ष केंद्रित करण्यामुळे आपली मानसिकता कशी चेंज होते आणि मानसिकतेत काय काय बदल होतात आणि ही बदल झालेली मानसिकता तुमच्या जीवनात कसा क्रांतिकारक परिवर्तन घडून आणू शकते आणि असं परिवर्तन कसं मानसिकतेत बदल करून कसं यश माणसांनी संपादन केलेलं आहे याचे काही उदाहरणं देऊन मी पुढच्या भागामध्ये तुमच्याशी बोलणार आहे. तर याच विषयाच्या पुढच्या भागासाठी पुन्हा भेटूया. जर कोणाला आणखीन कोणत्या विषयावर मी मार्गदर्शन करावं असं वाटत असेल तर मी जो नंबर देत आहे परत एकदा सांगतो, 9767704604 यावर मेसेज पाठवा आणि त्यावर मेसेज पाठवा का यूट्यूबच्या चॅट बॉक्समध्ये जा. हनुमंत भोपाळे इंग्रजीत नाव आहे. मी तुम्हाला काही जणाला लक्षात येत नाही तरी स्पेलिंग सांगतो पुन्हा. HANUMANTBHOPALE असे टाईप करा. कुठं करायचं, तुम्हाला यूट्यूब तुमच्या मोबाईलमध्ये जे आहे त्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर सर्चमध्ये सर्च दिसते त्याच्यावर, तिथं ते हनुमंत भोपाळे टाकायचं. त्यानंतर खाली नाव येते. नाव उघडल्यानंतर माझा फोटो दिसतो, त्याच्या खाली सबस्क्राईब असं इंग्रजीमध्ये लिहिलं जातं आणि त्यावर क्लिक करा. त्याच्या बाजूला एक घंटी असे असते, त्याच्यावर क्लिक करा आणि मग त्यानंतर मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ तुम्हाला टाकेल तेव्हा तेव्हा ते तुम्हाला मिळत जातील. आणि हे जे मी काम तुमच्यासाठी सुरू केलेलं आहे, प्रबोधनाचं काम हे गेल्या 4 वर्षापासून करतोय मित्रांनो. या यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून केलेलं आहे खूप. आणि प्रत्यक्ष जाऊन वेगवेगळ्या महाविद्यालय गावामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा केलेलं आहे. एवढेच नव्हे तर फोनवरून अनेक जणांनी गायडन्स घेत राहतात. अनेक जण मला प्रत्यक्ष भेटूनही समुपदेशन करून घेतात, गायडन्स घेतात. जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शाणे करूनही सोडावे. सगळं जण ह्या संतांच्या विचारावर श्रद्धा ठेवून मी माझं काम करत आहे. या कामाला पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करून थांबतो आणि पुढच्या भागामध्ये भेटूया याच विषयावर आणि त्याच्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.